ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या मनात ज्या तीव्र भावना येतात, जशा की इच्छा, वासना किंवा मग दुःख, राग, त्या खरंच आपल्या असतात की त्या कुठून तरी बाहेरून येतात? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? अगदी. आणि आजची आपली चर्चा श्रीमाताजींच्या विचारांवर आधारलेली आहे. यातल्या काही निरीक्षणांवर आपण बोलू. तर मग आपल्या भावनांचं मूळ नेमकं कसं ओळखायचं आणि ही जी बाहेरची स्पंदनं म्हणतात त्यांचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आज. मला वाटतं हा दृष्टिकोन आपल्या नेहमीच्या विचारसरणीपेक्षा थोडा निराळा आहे. एक खरं तर धक्कादायक म्हणावं असं विधान आहे की 100 वेळा 90 वेळा आपल्या तीव्र इच्छा किंवा वासना त्या आपल्या नसतात, म्हणजे त्या इतरांकडून किंवा परिस्थितीतून आपल्यापर्यंत पोचलेल्या असतात. बरोबर. म्हणजे आपल्या अनेक इच्छांवर आपला हक्कच नाही का? स्रोत त्याला स्पंदन असं म्हणतो बरं का. जणू काही वातावरणात एक भावनिक लहर येते आणि आपल्या आत जी सुप्त तशाच प्रकारची भावना असते ना, तिला ती जागृत करते. अगदी जसं रेडिओ स्टेशन लागतं बघा एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीमुळे, तसंच काहीसं. आणि हे इतकं अचानक होतं की आपल्याला वाटतं ती भावना आपलीच आहे. हो. याचं एक चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे अंत्ययात्रेचा अनुभव, नाही का? अगदी. जिथे आपला अगदी जवळचा म्हणजे वैयक्तिक संबंध नसतो, तिथेही कधीकधी एकदम तीव्र दुःख दाटून येतं बघा. बरोबर. श्रीमातेजींनी स्वतःच्या लहानपणीचा अनुभव सांगितलाय ना यात. हो, सांगितलंय. की त्यांना जाणवलं की इतरांचं दुःख स्वतःमध्ये शिरतंय आणि काही कारण नसताना डोळ्यात पाणी आलं, रडू कोसळलं. हेच ते. हे त्या सामूहिक वातावरणातल्या दुःखद स्पंदनांचा परिणाम असतो. ती आपल्यात प्रवेश करतात. पण हे कळण्यासाठी स्वतःच्या आत काय चाललंय याचं थोडं निरीक्षण लागतं. नाहीतर आपण फक्त मला खूप वाईट वाटतंय एवढंच म्हणतो. ती भावना आली कुठून हे लक्षातच येत नाही. खरंय. आणि हीच गोष्ट रागाच्या बाबतीतही लागू होते असं वाटतं मला. हो, नक्कीच. कधीकधी आपण अगदी शांत असतो आणि क्षणार्धात इतका तीव्र राग येतो की तो आवरताच येत नाही. जणू काही तो बाहेरूनच आला आहे. अगदी. आपण पुरेसे जागृत नसतो ना, तेव्हा बाहेरून येणाऱ्या रागाच्या किंवा इतर तीव्र भावनांच्या स्पंदनांना आपल्यात प्रवेश मिळतो, कळत न कळत. अच्छा. मग ती भावना आपल्या शरीराचा, आपल्या प्रतिक्रियांचा ताबा घेते. पण हे कसं शक्य होतं? म्हणजे हे बाहेरून आत येणं, आपण तर सगळे वेगळे आहोत ना? हे जरा इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपलं शरीर इतरांपासून पूर्णपणे वेगळं आहे हा एक दृष्टिभ्रम असू शकतो. म्हणजे सूक्ष्म स्तरावर आपल्यातून सतत ऊर्जेचे कण बाहेर पडत असतात आणि इतरांच्या ऊर्जेशी मिसळत असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा. याचा अर्थ तर असा होतो की आपल्या अनेक तीव्र प्रतिक्रिया, मग त्या इच्छा असोत, दुःख असो किंवा राग, त्या खऱ्या आपल्या नसून बाह्य प्रभावांचे पडसाद असू शकतात. अगदी. नेमका हाच मुद्दा आहे. आणि ही जाणीव जर झाली तर आपण आपल्या भावनांकडे अधिक त्रयस्थपणे म्हणजे ऑब्जेक्टिव्हली पाहू शकतो. माझा राग किंवा माझे दुःख असं म्हणण्याऐवजी हा एक राग आहे जो माझ्या अनुभवाला येत आहे, किंवा हे एक दुःखद स्पंदन आहे जे मी पकडलं आहे, असं कदाचित म्हणता येऊ शकेल. बरोबर. तर या चर्चेतून महत्वाचा विचार हा मिळतो की आपल्या तीव्र भावना नेहमीच आपल्या आतून उगम पावलेल्या नसतात. त्या अनेकदा बाहेरच्या जगातून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या लहरी असू शकतात, स्पंदनं असू शकतात. आणि हे समजून घेतल्यास त्या भावनांच्या आहारी न जाता त्यांना अधिक शांतपणे हाताळण्याची शक्यता निर्माण होते. निदान एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. नक्कीच. ते एक विचार मनात घोळत ठेवण्यासारखा आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या दैनंदिन आयुष्यात ज्या तीव्र भावनिक लाटा येतात त्यामागे खरंच फक्त आपलीच कारण असतात की त्यात आजूबाजूच्या वातावरणाचा आणि इतरांच्या भावनांचाही नकळतपणे वाटा असतो? याचा कधी शांतपणे विचार केलाय का? धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.